हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीडी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वर्ड्स. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे पेन्शंट. ओके, सो याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे? PENCHANT, पेन्शंट. तर पेन्शंटचं मिनिंग होतं स्ट्रॉंग लाइकिंग. स्ट्रॉंग लाइकिंग म्हणजे काय होते? कशाबद्दलची आपल्याला ओढ असते किंवा आवड असते, रुची असते, त्याला म्हटलं जातं पेन्शंट. सो पेन्शंट म्हणजे काय होते मराठीमध्ये? ओढा, कल, आवडी, तीव्र आवड किंवा रुची म्हणजे काय होतं? पेन्शंट होतं इंग्लिशमध्ये. सो त्याचे सिनोनिम्स काय आहेत? फॉन्डनेस, प्रिफरन्स आणि इन्क्लिनेशन. फॉन्डनेस, प्रिफरन्स आणि इन्क्लिनेशन हे आहे पेन्शंटचे सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स काय आहेत? डिसलाईक, ॲव्हर्जन आणि डिस्टेस्ट. ओके, डिसलाईक, ॲव्हर्जन आणि डिस्टेस्ट हे आहेत पेन्शंटचे अँटोनिम्स. आता यूज बघूया सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे पेन्शंटला. सो अ पेन्शंट फॉर स्पायसी फूड म्हणजेच मसालेदार जेवणाची आवड, असं याचा मराठीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा. अ पेन्शंट फॉर स्पायसी फूड म्हणजे काय होतं? तर मसालेदार जेवणाची आवड. नेक्स्ट वर्ड आहे पेन्युरियस. ओके, PENURIOUS. पेन्युरियसचं मिनिंग आहे एक्स्ट्रीमली पुअर. एक्स्ट्रीमली पुअर म्हणजे काय होते? तर अत्यंत गरीब असणे. जो अत्यंत गरीब असतो त्याला म्हटलं जातं पेन्युरियस, किंवा ज्याची खूप वाईट परिस्थिती असते, दयनीय परिस्थिती असते, त्याला म्हटलं जातं पेन्युरियस. सो पेन्युरियस म्हणजे काय होतं मराठीमध्ये? वाईट, दयनीय, त्रासदायक, अत्यंत गरीब, कंगाल, कंजूस, दरिद्री आणि निराधार म्हणजे काय होतं? पेन्युरियस. ओके, सो पेन्युरियसचे सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स काय आहेत पेन्युरियसचे? सो पॉवर्टी स्ट्रिकन, डेस्टिट्यूट आणि इम्पॉवरिश्ड. परत एकदा तुम्हाला सिनोनिम सांगते काय आहे पेन्युरियसचे. तर पॉवर्टी स्ट्रिकन, डेस्टिट्यूट आणि इम्पॉवरिश्ड. अँटोनिम्स काय आहेत? तर वेल्दी, ॲफ्लुएंट आणि रिच. आणि पेन्युरियस म्हणजे काय होतं? तर वाईट, दयनीय, त्रासदायक, अत्यंत गरीब, कंगाल आणि कंजूस, दरिद्री आणि निराधार सुद्धा होतं. सो यूज बघूया सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे पेन्युरियसला. सो पेन्युरियस कंडिशन्स इन द स्लम्स. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? स्लम्स म्हणजे काय होते? जे झोपडपट्ट्या असते. सो याचा अर्थ आहे मराठीमध्ये झोपडपट्ट्यांमधली वाईट परिस्थिती. ओके, सो कंडिशन म्हणजे होते परिस्थिती. तर झोपडपट्ट्यामध्ये जी वाईट परिस्थिती असते, दयनीय परिस्थिती असते किंवा त्रासदायक परिस्थिती असते, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे परफिडियस. PERFIDIOUS. परफिडियसचं मिनिंग आहे डिसिटफुल अँड अनट्रस्टवर्दी. म्हणजे ज्याच्यावर ट्रस्ट करू शकत नाही त्याला काय म्हटलं जातं? परफिडियस. तर डिसिटफुल आणि अनट्रस्टवर्दी हे त्याचे मिनिंग आहे इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये काय होतं? जो काय असतो? विश्वासघातकी किंवा कपटी. तर विश्वासघातकी आणि कपटी किंवा कपटी जो असतो त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये परफिडियस. सो त्याचे सिनोनिम्स काय आहेत? ट्रिचरस, डिसलॉयल आणि फेथलेस. ट्रिचरस, डिसलॉयल आणि फेथलेस हे सिनोनिम्स आहेत परफिडियसचे. आणि अँटोनिम्स आहेत फेथफुल, लॉयल आणि ट्रस्टवर्दी. सो सेंटेन्समध्ये बघूया आता कसं यूज करण्यात आलेलं आहे. अ परफिडियस ॲले. सो याचा मराठीमध्ये मिनिंग होतो एक विश्वासघाती सहयोगी किंवा एक विश्वासघाती मित्र सुद्धा होऊ शकतं. तर याचा सेंटेन्सचा अर्थ काय आहे? अ परफिडियस ॲलेचा एक विश्वासघाती सहयोगी. नेक्स्ट वर्ड आहे परफेक्टरी. PERFUNCTORY. तर याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? परफेक्टरी. PERFUNCTORY. याचं मिनिंग आहे कॅरीड आउट विथ मिनिमम एफर्ट्स. म्हणजे खूप कमी एफर्ट्स करून, काम करून कोणतेही काम करणे, म्हणजे निष्काळजीपणे काम करणे किंवा व्यवस्थित काम न करणे, त्याला काय म्हटलं जातं? परफेक्टरी. म्हणजेच कामचुकारपणा करणे.
ओके. सो परफंक्टरी म्हणजे काय होते मराठीमध्ये, तर निष्काळजीपणे किंवा घाईने उरकलेले किंवा अव्यवस्थित म्हणजे सुद्धा काय होतं परफंक्टरी. आणखी काय होतं काम चुकारपणा. काम चुकारपणा करून जे काम केलेलं जातं त्याला सुद्धा परफंक्टरी असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स आहे त्याचे कर्सरी, सुपरफिशियल आणि मेकॅनिकल. कर्सरी, सुपरफिशियल आणि मेकॅनिकल हे सिनोनिम्स आहेत परफंक्टरीचे. आणि अँटोनिम्स आहेत थॉरो, केअरफुल आणि मेटिक्युलस. सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज झालेलं आहे. अ परफंक्टरी इन्स्पेक्शन म्हणजेच एक अव्यवस्थित तपासणी असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे, ओके, फर्स्ट काय आहे एटिमोलॉजी. ETYMOLOGY एटिमोलॉजी. तर एटिमोलॉजी म्हणजे काय होतं अ स्टडी ऑफ ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ वर्ड्स. म्हणजेच काय तर व्युत्पत्ती शास्त्र. काय होतो याचा मराठीमध्ये अर्थ व्युत्पत्ती शास्त्र. किंवा काय तर उगम म्हणजेच ज्याचं ओरिजिन व विकास यांचा अभ्यास, याची स्टडी म्हणजे काय होतं एटिमोलॉजी. ओके. नेक्स्ट आहे पॅलिओग्राफी. तर पॅलिओग्राफीचा अर्थ आहे द स्टडी ऑफ एन्शियंट रायटिंग. एन्शियंट रायटिंग म्हणजे काय तर पुरालेखशास्त्र. मराठीमध्ये काय अर्थ होतो द स्टडी ऑफ एन्शियंट रायटिंगचा तो होतो पुरालेखशास्त्र. म्हणजेच काय वन वर्ड मध्ये होतं इंग्लिशमध्ये पॅलिओग्राफी. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे बिझनेस. सो आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा आहे. सो फर्स्ट वर्ड जो आहे बिझनेस त्यामधला आणि करेक्ट स्पेलिंग आहे त्याची BUSINESS. BUSINESS बिझनेस. आणि बिझनेसचा अर्थ काय होतो मराठीमध्ये तर व्यवसाय, धंदा, व्यापार म्हणजे काय होतं बिझनेस. नेक्स्ट वर्ड आहे कॅटेगरी. कॅटेगरीची करेक्ट स्पेलिंग आहे CATEGORY. आणि कॅटेगरी म्हणजे काय होतं तर श्रेणी किंवा वर्ग, विभाग, प्रकार आणि प्रवर्ग म्हणजे काय होतं कॅटेगरी. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्सचं मीनिंग आहे टू डिस्क्लोज कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजेच काही गुपित किंवा जे सिक्रेट आहे त्याला काय करणे रहस्य उघड करणे त्याला म्हटलं जातं स्पिल द बीन्स. तर मराठीमध्ये स्पिल द बीन्सचा अर्थ काय होतो गुपित उघड करणे किंवा रहस्य उघड करणे म्हणजे होतं स्पिल द बीन्स. आणि लास्ट आहे वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मूनचं मीनिंग आहे समथिंग दॅट हॅपन्स व्हेरी रेअरली. म्हणजेच क्वचित घडणारे किंवा कधी कधी घडणारे जे असते त्याला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो एखादी गोष्ट खूप कमी वेळा घडते. एखादी गोष्ट खूप कमी वेळा घडते किंवा क्वचितच घडते त्याला काय म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा आपण बघून घेऊया वोकॅब्युलरीचे वर्ड. सो फर्स्ट वर्ड होता आपला तो होता पेन्शंट. तर पेन्शंट म्हणजे काय होते स्ट्रॉंग लाइकिंग म्हणजे ओढ असणे, ओढा असणे, कल आवडी, तीव्र आवड किंवा रुची असणे त्याला म्हटलं जातं पेन्शंट. नेक्स्ट वर्ड आहे पेन्युरियस. पेन्युरियसचं मीनिंग आहे एक्स्ट्रीमली पुअर म्हणजेच अत्यंत गरीब, वाईट, दयनीय, त्रासदायक, कंगाल, कंजूस किंवा दारिद्र्य आणि निराधार जे असते त्याला म्हटलं जातं पेन्युरियस.
नेक्स्ट वर्ड आहे परफिडियस. परफिडियस म्हणजे काय होते तर डिसिटफुल अँड अनट्रस्टवर्दी, म्हणजे जो काय आहे विश्वासघाती आहे किंवा कपटी आहे त्याला म्हटलं जातं परफिडियस. नेक्स्ट आहे परफंक्टरी. तर परफंक्टरीचं मिनिंग काय आहे कॅरीड आउट विथ मिनिमम एफर्ट्स, म्हणजे जो काय करतो कामचुकारपणा करतो, निष्काळजीपणे किंवा घाईने जे काम होतं त्याला म्हटलं जातं परफंक्टरी. ओके, सो परत एकदा तुम्ही याचे सिनोनिम्स अँटोनिम्स मराठीचे मिनिंग्स वाचून घ्या, नोट डाऊन करत चला आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला, म्हणजे तुम्हाला कसं सेंटेन्स तयार केलं जातं तो वर्ड घेऊन ते कळेल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.